जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजून एक विनंती म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा कोर्स किंवा असे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू केले पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल. मला सुद्धा कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे की नाही. आणि अजून कोणते कोर्स तुम्हाला किंवा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील मराठीत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे? तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी या सब्जेक्टमधलं मिटिगेशन स्ट्रॅटेजीज फॉर क्लायमेट चेंज हा टॉपिक बघणार आहोत. तर ह्या टॉपिकमध्ये आपण बरेचसे टॉपिक कव्हर करू. जसे क्लायमेट चेंज म्हणजे नेमकं काय आहे? क्लायमेट चेंज कशामुळे होत असतं? क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट काय आहे? भारतात स्पेशली काय इम्पॅक्ट आहे क्लायमेट चेंजचे? हे सगळं आपण बघणार आहोत. त्यानंतर शेवटी या व्हिडिओच्या आपण कार्बन क्रेडिट काय आहे? कार्बन ऑफसेटिंग काय आहे? कार्बन टॅक्स काय आहे? हे सगळं आपण एक्झाम्पल थ्रू बघू. म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल थ्रू एकदम चांगल्या प्रकारे ते लक्षात राहणार आणि जे जे तुमचे कॉन्सेप्ट्स आहेत ते एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे? आणि मी या व्हिडिओमध्ये पॉईंटसुद्धा काढले आहे, म्हणजे तुम्हाला नोट्स बनवायला सुद्धा सोपं जाणार. तर तुम्ही मला सांगा, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मी एन्व्हायर्मेंटसुद्धा सिरीज कोर्स सुरू करणार. जर नाही आवडला तर नाही करणार. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे? तर सुरू करूयात. या व्हिडिओला प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. तर सगळ्यात पहिले आपण बघू क्लायमेट चेंज म्हणजे नेमकं काय आहे. तर क्लायमेट चेंज म्हणजे काय आहे? क्लायमेट चेंज हे चेंज इन क्लायमेट. आता हे एकदम साधंच वाटेल. क्लायमेट चेंज, व्हॉट इज क्लायमेट चेंज? चेंज इन क्लायमेट. तर क्लायमेटमध्ये चेंज होत असतं. आता कशामुळे होत असतं? आता निसर्गाचं एक खासियत आहे. ती म्हणजे काय, की जर ते स्वतःला डिस्ट्रॉय करत आहे, तर स्वतः रिकव्हर सुद्धा होणार. पण आता इथे काय होत आहे, इथे डिस्ट्रॉय का बरं जास्त होत आहे? कारण इथे ह्युमन ॲक्टिव्हिटी आली आहे. आता ह्युमन काय करतात? ह्युमन आपल्या सेटलमेंटसाठी किंवा आपल्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या फायद्यासाठी एन्व्हायर्नमेंटला डिस्ट्रॉय करत आहे. आपण झाडे कापतो. बरोबर आहे, आपण डिफॉरेस्टेशन करत आहे. कशामुळे? आपल्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या सेटलमेंटसाठी. तर याला आपण म्हणतो, यामुळे जे इम्पॅक्ट होत असतं, त्याला आपण म्हणतो क्लायमेट चेंज. आता हे डायरेक्टली सुद्धा होत असते आणि इनडायरेक्टली सुद्धा होत असते. ठीक आहे? तर ही झाली डेफिनेशन क्लायमेट चेंजची. त्यानंतर काय आहे, की जे आता ग्लोबल कंपोझिशन असतं एक, की इतके झाडे असली तर चांगला पाऊस येणार. पण काय होत असतं, आपण ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे झाडे कापतो. त्यामुळे काय होत असतं, जे पाऊस आहे ते चांगल्या प्रकारे येत नसते. आता तुम्हाला माहीतच असेल, विदर्भात पाऊस येत नाही. त्यामुळे काय होत असतं, जे शेतकरी आहे त्यांना चांगली पिकं मिळत नाही. त्यामुळे काय होत असतं, त्यांना आत्महत्या करावी लागतात. तर अशा प्रकाराचे जे काही क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट आहे ते होत असतं. ठीक आहे? आणि ते असं नाही आहे, की आज मी हे झाड कापलं तर म्हणजे आता उद्यापासून पाऊस येणं बंद. असं होत नसतं. ते एक खूप मोठी प्रोसेस आहे. ठीक आहे? आणि क्लायमेट चेंज जे आहे, युजुअली मेजर कशाप्रकारे होत असतं, की आज आता क्लायमेट जे आहे आपलं चेंज होत आहे. क्लायमेट आपलं खूप बदलत आहे. हे कशामुळे आपल्याला माहीत पडते, तर टेम्परेचर वाढतं. त्यानंतर रेनफॉल कमी जास्त होत असते. त्यानंतर स्नोफॉल, विंड पॅटर्न हे सगळे जे आहे, हे सगळे मेजर्स आहे. ज्यामुळे आपण मेजर करू शकतो, की आपलं जे क्लायमेट आहे ते चेंज होत आहे. आता तुम्ही बघा, पावसाळा कधीपासून आलाय, पण इथे पाऊस येतच नाही आहे महाराष्ट्रात. तर हे म्हणजे नेमकं काय आहे? जर तुम्ही विदर्भात बघाल तर, नाहीतर मुंबईत तर खूप होत आहे. तर हे सगळं काय आहे? क्लायमेट चेंजचे परिणाम आहे. बरोबर आहे? तर अशामुळे काय होत असतं, अशामुळे आपल्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होत असते. तर यालाच आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आपली डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण जेणेकरून जे फ्युचर जनरेशन आहे, त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट व्हायला आपलं जे एन्व्हायर्नमेंट आहे, ते प्रिझर्व्ह झालं पाहिजे. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे, हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. जे मी स्कीम्स घेतली होती, त्या स्कीम्समध्ये सगळं हे कव्हर केलेलं आहे मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक्झाम्पल थ्रू घेतलेलं आहे. तर ते तुम्ही बघितलं नसाल, तर ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे?
आता आपण बघू ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय आहे? कोणकोणती ह्युमन ॲक्टिव्हिटी होत असते, ज्यामुळे जे क्लायमेट आहे ते चेंज होत असते. तर आपण खूप सारं फॉसिल फ्युएल बर्न करतो. आता तुम्ही बघा जिथे-तिथे जे शेतकरी असतात, पंजाबमध्ये किंवा कुठे पण, ते काय करतात जे रेसिड्यूवर राहिलेलं आहे त्यांचं, आता त्यांनी काही उगवलं, ते रेसिड्यूवर राहिलेलं आहे, ते जळून टाकतात. त्यामुळे काय होत असतं, खूप सारं पोल्युशन होत असतं. पोल्युशन झाल्यामुळे काय होतं, क्लायमेट चेंज होते. बरोबर आहे? तर फॉसिल फ्युएल जास्त बर्न झाल्यामुळे सुद्धा आपलं जे क्लायमेट आहे ते चेंज होत असतं. त्यानंतर डिफॉरेस्टेशन कशासाठी करतोय आपण? म्हणजे जे फॉरेस्ट आहे त्याला कापणं. ते कशासाठी करतोय आपण? आपली डेव्हलपमेंटसाठी, इंडस्ट्रीज टाकायला किंवा सेटलमेंट करायला. हे सगळ्यासाठी आपण डिफॉरेस्टेशन करत आहे. ज्यामुळे काय होतं, प्रेसिपिटेशन चांगलं होत नाहीये. पाऊस चांगलं पडत नाहीये आणि त्यामुळे आपल्या लोकांना, आपल्या शेतकरी लोकांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर हे झालं ह्युमन ॲक्टिव्हिटीज जे काही आहे ते. आता यामुळे काय होत असतं माहिती आहे का? यामुळे आपलं जे कार्बन आहे, ते कार्बन बऱ्या प्रकारे स्टोअर होत नाहीये. आता ते स्टोअर होत नाहीये, त्यामुळे काय होत आहे, ते कार्बनचं प्रमाण वाढत आहे. कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे काय होत आहे, जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होत आहे. आता ते इन्क्रीज झाल्यावर काय होणार आहे? ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे. बरोबर आहे? आता हे जे आहे आपण पर्टिक्युलरली इम्पॅक्ट बघू, जे क्लायमेट चेंजवर इम्पॅक्ट कशाप्रकारे होत आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. कार्बन बऱ्या प्रकारे स्टोअर होत नाहीये. कार्बन जर कमी केलं नाही आपण या ॲटमॉस्फिअरमधलं, तर ग्लोबल वॉर्मिंग होणारच आहे. टेम्परेचर वाढणारच आहे. आता टेम्परेचर वाढल्यामुळे सगळं काही जे आहे टेम्परेचर वाढल्यामुळे होत आहे. आता अजून दुसरं इम्पॅक्ट म्हणजे कोणतं? तर ॲसिड रेन. आता ॲसिड रेन कशामुळे पडत असतं? तर नासा, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड या दोन्ही कॉन्स्टिट्युएंट जेव्हा वॉटर मॉलिक्यूल सोबत मिक्स होतात, तेव्हा आपल्याला ॲसिड रेन मिळतो. तर ॲसिड रेन खूप हार्मफुल आहे आपल्या क्रॉपसाठी पण, आपल्यासाठी पण, एन्व्हायर्नमेंटसाठी पण. तर ॲसिड रेन नाही पडायला हवं. त्यानंतर ॲग्रीकल्चर अँड फूड सिक्युरिटी म्हणजे फूड सिक्युरिटी आहे ते फूड झालं तर ॲग्रीकल्चर अँड फूड सिक्युरिटी आता याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये बघू. त्यानंतर वॉटर स्कॅरेसिटी आता वॉटर स्कॅरेसिटी खूप पडत आहे. म्हणजे पाऊस आला नाही म्हणजे वॉटर स्कॅरेसिटी झाली आणि ग्राउंड लेवल जे पाणी आहे ते सुद्धा खाली जात आहे म्हणजे वॉटर स्कॅरेसिटी होत आहे. ते भारतात खूप होत आहे. त्यानंतर सी लेवल राईज म्हणजे काय? तर आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे काय होणार आहे? जे बर्फ आहे ते वितळत आहे. त्यामुळे काय होणार आहे? जी सी लेवल राईज आहे ती वाढणार आहे. समुद्राची जी लेवल आहे पाण्याची ती वाढणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी लॉस होणार आहे. म्हणजे आपण डिफॉरेस्टेशन करत आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? की आपण जे जंगलात प्राणी राहतात, त्यांचे घर तोडत आहे. आता ते तोडल्यावर ते कुठे जाणार? तर बायोडायव्हर्सिटी लॉस होणार आहे. आता हे सगळे जे आहे इम्पॅक्ट्स हे आपण भारताच्या रेफरन्सनी एक-एक करून डिटेलमध्ये बघू. जेणेकरून तुम्हाला पॉइंटसुद्धा बनवता येणार. तर सगळ्यात पहिले आपण बघू इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन ॲग्रीकल्चर. तर आता जी आपली मॅक्सिमम एरिया आहे भारताची, ती रेनफेड एरिया आहे. बरोबर आहे. आता महाराष्ट्रच घेऊन घ्या तुम्ही. मराठवाडा, मराठवाडा किंवा जी विदर्भ पोर्शन आहे, ते सुद्धा रेनफेड एरिया आहे. म्हणजे आपल्या इरिगेशन फॅसिलिटी पण जास्त डेव्हलप झालेली नाही आहे. त्यामुळे काय आहे, जास्त तर आपले जे शेतकरी असतात, त्यांना रेनफॉलवर डिपेंडंट राहावा लागतो. म्हणजे रेनफॉल जर चांगला आला, तर त्यांची पिके चांगली होणार. जर ते पिकं चांगली नाही झाली, तर काय होणार आहे? लॉस होणार आहे. बरोबर आहे. मग शेतकरी काय करणार आहे? आत्महत्या करणार आहे. तर हे सगळं होत राहतं. त्यामुळे आपलं जे लार्जर पोर्शन आहे ते रेनफेड एरिया आहे. म्हणजे रेनफॉलवर जास्त डिपेंडंट राहावा लागतो. आता त्यामुळे काय होत असते, जर रेनफॉल व्हेरिएबल झालं, म्हणजे आता सध्याची स्थिती म्हणजे काय होत आहे, की पाऊस येतच नाही आहे आणि जर आला तर खूपच येत आहे. म्हणजे काय, जे पिकं असतात त्यांना जास्त पण पाऊस नको आहे, एकदम जास्त म्हणजे एकदमच धो-धो पाऊस येत आहे आणि एकदमच कमी म्हणजे नाहीसारखं पण पाऊस नको आहे. त्यांना मीडियम पाऊस पाहिजे असतं. तर इथे काय होत आहे, क्लायमेट चेंजमुळे जे पाऊस आहे त्याची व्हेरिएबिलिटी जास्त चेंज होत आहे. बरोबर आहे. आता त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे ॲग्रीकल्चरल ग्रोथ आता जर जी पिकं आहेत त्यांना जर बरोबर पाऊस मिळाला नाही, तर ते बरोबर डेव्हलप होणार नाही, ते जास्त वाढणार नाही. ते नाही वाढले तर काय होणार आहे, शेतकऱ्यांना चांगली पिकं मिळणार नाही आहे, मग त्यांना चांगलं धान्य काढता येणार नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे त्यांना चांगलं विकता येणार नाही आहे. विकता येणार नाही आहे म्हणजे काय, इकॉनॉमी चांगली डेव्हलप होणार नाही आहे. काऊन की इन्फ्लेशन येऊ शकतो. बरोबर आहे. जर आता तांदूळ कमी झाले बाजारात, तर काय होणार आहे, त्यांचे रेट वाढणार आहे. किमता वाढणार आहे. मग काय होणार आहे, इन्फ्लेशन येऊ शकतो. तर आपली जी ग्रोथ आहे ती खाली येणार, इकॉनॉमी खाली जाणार.
प्रोडक्टिव्हिटी सुद्धा खाली येणार. आता प्रोडक्टिव्हिटी कशी खाली येणार आत्ताच आपण बघितलं. पाऊस बरोबर आला नाही तर पिकं चांगली पिकणार नाही. तर हे सगळं प्रोडक्टिव्हिटी पण त्यामुळे खाली येऊ शकते. त्यामुळे फर्टिलायझर्सची रिक्वायरमेंट जास्त होणार आहे. आता का बरं फर्टिलायझर्सची रिक्वायरमेंट जास्त होणार आहे? आता जास्तच पाऊस आला किंवा कमीच पाऊस आला म्हणजे फर्टिलिटी जी आहे, प्रोडक्टिव्हिटी जी आहे लँडची ती कमी झाली. आता ती जेव्हा कमी होणार आहे, तर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला फर्टिलायझर जास्त यूज करावे लागतील. आता आपण जास्त फर्टिलायझर यूज करत आहे म्हणजे काय ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे, जे फर्टिलायझर्स थ्रू ग्रीन हाऊस गॅसेस निघतात, ते सुद्धा वाढणार आहे. ते वाढल्यावर काय होणार आहे? ओझोन होल बनणार आहे. बरोबर आहे. बनलेला आहे, पण तो जास्त अजून मोठा होणार आहे. तर एटमॉस्फिअरवर अजून खराब इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे हे एक सर्कल बनलेलं आहे, एक लूप बनलेलं आहे हे सगळं. समजलं तुम्हाला? त्यानंतर ड्रॉट, फ्लड, सायक्लोन ही सगळ्या समस्या जे आहे आता पण येतच आहे. जर तुम्ही बे ऑफ बेंगॉलमध्ये बघाल तर दरवर्षी कुठला ना कुठला सायक्लोन येतच राहतो. तर हे सगळं होतच राहणार आहे. जर असं क्लायमेट चेंज होत राहिलं तर. तर हे नको व्हायला. आता आपण ॲग्रीकल्चरच्या रूपाने आपण बघितलं. आता आपण बघू वॉटरवर म्हणजे पाण्यावर काय इम्पॅक्ट होतो क्लायमेट चेंजचा. तर काय होतो, तर आपले जे हिमालयन रिव्हर्स आहे सगळे, ते एक फ्रेश वॉटर सोर्स आहे आणि ते काय पेरिनियल आहे. म्हणजे काय, ते वर्षानुवर्षे सुरू राहते. म्हणजे ते ड्राय होत नाही कधी. बरोबर आहे. म्हणजे काय होत असतं उन्हाळ्यात, जेव्हा सगळे जे नद्या आहे बाकीच्या, ते जेव्हा ड्राय होतात, तेव्हा जे ग्लेशियर आहे हिमालयाचं, ते वितळतं आणि ते वितळल्यावर नदी बनून ते वाहते. बरोबर आहे. म्हणजे 12 महिने ही जी नदी आहे, हे सुरू राहते. याला म्हणतो आपण पेरिनियल रिव्हर्स. तर आता हिमालयन रिव्हर जे आहे, ती पेरिनियल रिव्हर्स आहे. बरोबर आहे. आता यामुळे काय होणार आहे? आता जेव्हा क्लायमेट चेंज होणार आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यावर काय होणार आहे? म्हणजे जे बर्फ आहे ते समरमध्ये वितळत होतं. आता ते विंटरमध्येच वितळणं सुरू होऊन जाणार. म्हणजे समरमध्ये बर्फ राहणारच नाही. म्हणजे पाणी नदी ती पण कोरडी होऊन जाणार. जे बाकीच्या नद्या होत्या तशा. बरोबर आहे? म्हणजे ग्लेशियल मेल्ट जे आहे ते जास्त होणार. खूपच जास्त होणार. मग जे ग्लेशियर आहे ते डिसअपिअरच होऊन जाणार. मग फ्लो जे आहे ते डिक्रीज होणार. म्हणजे जे बाकीच्या नद्या आहे, जे 12 महिने वाहत होते, ते सुद्धा आता ड्राय होऊन जाणार क्लायमेट चेंजमुळे. आता मॅक्सिमम पॉप्युलेशन जे आहे हिमालयन रिव्हरमध्ये जे जमलेली आहे, ती या नद्यांच्याच भरोश्यावर आहे. आता जेव्हा ही नद्या जर डिसअपिअर झाले, नद्या जर ड्राय झाल्यात, तर काय होणार? तिथे सुद्धा प्रोडक्टिव्हिटी खाली येऊन जाणार. तिथे जे पंजाब वगैरे इतकंच म्हणजे ते पिकाऊ जे जमीन बनलेली आहे, ती सुद्धा पूर्ण नष्ट होऊन जाणार. ती सुद्धा ड्राय होऊन जाणार. डेझर्ट सुद्धा होऊ शकते. म्हणजे कावेरी रिव्हर होती. कावेरी जी आपल्याला सगळ्यात खाली आहे, ती पण पेरिनियल रिव्हर होती. ती पण कधीच सुकत नव्हती. पण आता ती सुद्धा ड्राय होणं सुरू झालं आहे. विचार करा तुम्ही किती क्लायमेट चेंज होत आहे. आता त्यामुळे काय होणार आहे, ग्राउंड वॉटर लेव्हल जी आहे, ती पण खाली-खाली जात आहे. आता ती खाली-खाली जाण्यामुळे काय होत आहे, आता तुम्ही फक्त विचार करा, इमॅजिन करा. इतके इतके इतकी मोठी जनसंख्या आहे आपली. बरोबर आहे? आणि जर आपण विसरत आहे, की आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे. जर आपल्याला पाणीच मिळत नाहीये, जर हे एकदम ड्राय झालं, डेझर्टसारखं झालं, तर इतके लोकं थोड्याशा जागेवर जर पाणी असेल, तर इतकी मोठी जनसंख्या त्या थोड्याशा जागेवर येणार पाणी घेण्यासाठी. मग विचार करा तुम्ही किती मोठं मास डिस्ट्रक्शन होऊ शकते. तर हेच याच्यात सांगितलं आहे मास डिस्ट्रक्शन होऊ शकते. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाही होणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. जे आपण जे स्कीम्स आहे, योजना आहे, त्याच्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्या लास्टमध्ये मी तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक्झाम्पल थ्रू समजवलेलं आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे ती होऊ शकणार नाही आहे यामुळे. ठीक आहे. तर हे पाणीच्या लेव्हलनी आपण बघितलं. त्यानंतर सी लेव्हल राईज हे कसं इम्पॅक्ट पाडणार आहे. तर इथे काय होणार आहे? भारताची खूप मोठी कोस्टलाईन आहे. बरोबर आहे. खूपच मोठी कोस्टलाईन आहे. आता इतकी मोठी कोस्टलाईन असल्यामुळे काय होणार आहे, जे जे पण चेंजेस होणार आपल्या सी लेव्हलमध्ये, त्याचा इम्पॅक्ट भारतावर पण खूप जास्त होणार आहे. काय-काय होऊ शकतं? फ्लड येऊ शकतं. सायक्लॉन्स येऊ शकतो. बरोबर आहे. तर हे जे पण कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता मुंबई इतक्या मोठ्या कोस्टल याच्यावर आहे आणि किती मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथे. तसेच खूप सारे आहे. तर हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय होऊ शकतं. आता शिवाजी महाराजांची इथे खूप मोठी मूर्ती बनणार आहे. स्टॅच्यू बनणार आहे खूप मोठं. म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं स्टॅच्यू राहणार आहे. म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे आपली. इतकं मोठं राहणार आहे. तर
ते पण विचार करा त्याच्यावर पण किती परिणाम होणार. तर म्हणजे क्लायमेट चेंजचा कशा-कशावर परिणाम होऊ शकतो, हे तुम्ही विचार करा. इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय होऊ शकतं. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरच नाही राहिलं, तर मग टुरिस्ट कसे येणार? टुरिस्ट नाही येणार, तर मग टुरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पण डिस्ट्रॉय होऊ शकतं. बरोबर आहे? मग काय होणार आहे? जी जागा आहे, आता जास्तीत जास्त जर सी लेव्हल राईज झालं, मुंबई पूर्ण त्याच्यात डुबलं आणि खूप सारं जी जमीन आहे, लँड आहे, ती समुद्राच्या आतमध्ये आली आहे आता. तर मग राहायला सुद्धा कमी जागा राहणार आहे. बरोबर आहे? सी लेव्हल राईज झाल्यामुळे. मग त्यामुळे काय होणार आहे? जी कोरल रीफ्स आहे, कोरल रीफ्स आता हे जे टॉपिक आहे, हे आपण सेपरेट घेऊ, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. तर कोरल रीफ ना, यांना म्हणजे एक आयडियल सिच्युएशन पाहिजे असते. जास्त जास्त टेम्परेचर नको आहे त्यांना सीचं. तर आता रेन फॉरेस्ट ऑफ सी पण म्हणतात त्यांना. पण आता ग्लोबल वॉर्मिंग झाल्यावर काय होणार आहे? जी सीचं टेम्परेचर आहे ते सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे यांना सुद्धा डॅमेज होणार आहे. बरोबर आहे? त्यानंतर इकॉनॉमी लॉस होणारच आहे. जर टुरिस्टचं नुकसान झालं आहे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे, लँड कमी झाली आहे. जी लँड पिकाऊ होती ती आता बॅरन लँड बनली आहे. म्हणजे काय? इकॉनॉमी लॉस होणार आहे आपलं. बरोबर आहे? तर हे सगळं आपण बघितलं सी लेव्हल राईजमुळे काय होणार आहे. त्यानंतर आता मिटिगेशन स्ट्रॅटेजीज काय-काय आहे ते आपण इथे बघूत. म्हणजे कशा-कशा प्रकारे आपण इथे स्टोअर करू शकतो, कमी करू शकतो हे सगळं. तर पहिली आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशन. आता कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये काय होत असते, की कॅप्चरिंग अँड स्टोअरिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड जे आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे आपल्याला कोणतं पण जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड जास्त वाढत आहे, त्यामुळे इथे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ते जर आपण कमी केलं, तर आपण इथे ग्लोबल वॉर्मिंगला कमी करू शकतो. आता कसं करणार आहे आपण जे कॅप्चर करतो आणि स्टोअर करू शकतो आपण कार्बन डायऑक्साईडला. म्हणजे जे मी तुम्हाला मागच्या स्लाइड्समध्ये सांगितलं होतं, आपण कार्बन बरोबर स्टोअर नाही करू शकत आहे. आपण डिफॉरेस्टेशन करत आहे, आपण फॉसिल फ्युएल जाळत आहे. त्यामुळे आपण कार्बन स्टोअर करू शकत नाही आहे. आता इथे आपण कोणकोणत्या प्रकारे कार्बन स्टोअर करू शकतो, जेणेकरून जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, ती नाही होणार, हे आपण इथे बघू. तर लाँग टर्म स्टोरेज ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑर अदर फॉर्म ऑफ कार्बन टू आयदर मिटिगेट और डिफर ग्लोबल वॉर्मिंग. जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की आपल्याला कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन हे स्टोअर करावं लागेल, जेणेकरून जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्या नाही होणार. ठीक आहे? हे कशाप्रकारे होऊ शकते? तर कार्बन सिंकमध्ये. आता कार्बन सिंक म्हणजे काय? एक सिंक असते ना, कोणतं पण म्हणजे खड्डा आहे किंवा एक टबसारखं आहे. त्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवत आहे. तर कार्बन सिंकमध्ये आपण कार्बन स्टोअर करून ठेवतो. तर हे जे 2 प्रकार आहे, नॅचरल सिंक आणि आर्टिफिशियल सिंक. आता नॅचरल सिंकमध्ये कोणकोणते आहेत? तर ओशन्स आहे, फॉरेस्ट आहे, सॉइल आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण झाडं जे आहे जेव्हा आपण त्यांना कापतो किंवा आपण फॉसिल फ्युएल जाळतो, त्यामुळे कार्बन बाहेर निघते. ते स्टोअर करू शकत नाही. ओशन्स खूप जास्त स्टोअर करून ठेवते. ते कसं ठेवते आपण पुढे बघू. त्यानंतर फॉरेस्टमध्ये काय होते, जे फॉरेस्टचे झाडं आहेत, ते सुद्धा कार्बन स्टोअर करून ठेवतात. कार्बन डायऑक्साईड ते घेतात ना, त्यांच्या फोटोसिंथेसिससाठी आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ते सगळं असं स्टोअर करून ठेवतात. नंतर सॉईल पण आहे. आता आर्टिफिशियल सिंक पण बनवलेले आहे. आर्टिफिशियल सिंक म्हणजे काय? माईन्स आहेत. माईन्स म्हणजे जे आपण वापरत नाही ते माईन्स. त्यानंतर डिप्लेटेड ऑइल रिझर्व्हज हे सगळे आहेत. इथे पण आपण जे कार्बन आहे ते स्टोअर करून ठेवू शकतो. याला पण आपण कार्बन सिंक म्हणतो. ठीक आहे. आता यानंतर आपण इथे बघूयात कार्बन सिंकमध्ये ग्रीन कार्बन आहे आणि ब्लू कार्बन आहे. आता ग्रीन कार्बन आता हे पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सोपं आहे. ग्रीन म्हणजे काय? आपण एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड ठेवतो याला. बरोबर आहे. तर ग्रीन कार्बनमध्ये काय राहणार आहे? सगळं एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड राहणार आहे. म्हणजे ग्रीन कार्बन इज अ कार्बन रिमूव्हड बाय फोटोसिंथेसिस. मी जसं आता तुम्हाला सांगितलं, जे फोटोसिंथेसिस यांनी जे झाडं आहेत, ते आपल्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे काय ते कार्बन आपल्या आतमध्ये स्टोअर करून ठेवत आहे. बरोबर आहे. तसंच प्लांट झालं, सॉइलसुद्धा हे सगळे जे आहे म्हणजे जे पण झाडांच्या रूपाने जे बाहेर फॉरेस्टमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे झाडं असतात, त्यांच्या रूपात जे कार्बन स्टोअर करून ठेवते किंवा कार्बन डायऑक्साईड स्टोअर करून ठेवतात, त्याला आपण ग्रीन कार्बन म्हणतो. ठीक आहे. आता फॉरेस्ट जे आहे ते खूप सारं कार्बन डायऑक्साईड स्टोअर करून ठेवू शकतात. आता का बरं स्टोअर करून ठेवू शकतात इतकं सारं? तुम्हाला हे माहीतच असेल. आता फॉरेस्टमध्ये खूप सारे झाडं असतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त जे कार्बन डायऑक्साईड आहे, ते आपल्या आतमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. बरोबर आहे. त्यानंतर अफॉरेस्टेशन
इज अ मेजर टू एनहान्स बायोलॉजिकल कार्बन सिक्वेस्ट्रेशन. आता अफॉरेस्टेशन, आपण डिफॉरेस्टेशन बघितलं. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, की आपण खूप सारे झाडं जे आहे ते कापत आहे. अफॉरेस्टेशन म्हणजे आपण खूप सारे झाडं लावत आहे. तर आता याच्यात काय होणार आहे, खूप सारे झाडं लावले आपण, जास्त फोटोसिंथेसिस होणार, जास्त फोटोसिंथेसिस झालं, जास्त कार्बन डायऑक्साईड ते आपल्या आतमध्ये घेणार, म्हणजे काय, कार्बन जास्त स्टोअर होणार. बरोबर आहे. आता आपण बघू ब्लू कार्बन. आता ब्लू कार्बन कशाशी रिलेटेड राहणार आहे? ओशन ब्लू असते म्हणून ओशनशी रिलेटेड राहणार आहे. आता यामध्ये काय होत असते, खूप सारे म्हणजे सी ग्रासेस असतात किंवा जे ओशनच्या आतमध्ये जे ग्रासेस असतात, ते सगळे यामध्ये आपण कन्सिडर करू. आता इथे काय होत असते, कोस्टल मरीन अँड ॲक्वेटिक कार्बन सिंक हेल्ड बाय इंडिकेटिव्ह व्हेजिटेशन्स, मरीन ऑर्गॅनिझम्स अँड सेडिमेंट. जे मरीन ऑर्गॅनिझम्स असतात आणि सेडिमेंट्स असतात त्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर काय होत असते, जे मार्शेस आहे, मॅनग्रुव्ज आहे, सी ग्रासेस आहे, हे सुद्धा आपल्या ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड जे आहे ते घेऊन घेतात, आपल्यामध्ये स्टोअर करून ठेवतात. म्हणजे काय, इथे इथे ओशन स्टोअर करून ठेवत आहे. ओशन स्टोअर करून ठेवत आहे म्हणजे काय, इथे ब्लू कार्बन झालेलं आहे. बरोबर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ग्रीन कार्बन आणि ब्लू कार्बन हे दोन्ही आपण एकदम चांगल्या पद्धतीने बघितले आहे. आता हे सगळे जे ब्लू कार्बन आहे, हे आपल्याला सगळ्या ठिकाणी मिळते एक्सेप्ट अंटार्क्टिका. आता अंटार्क्टिकामध्ये का बरं नाही? कारण तिथे जास्त तर ग्लेशियरच आहे. बरोबर आहे. म्हणजे तिथे काय, तिथे सी ग्रासेस, मॅनग्रोव्हज वगैरे नाही आहे, जेणेकरून ते स्टोअर करून ठेवणार कार्बन. बरोबर आहे. म्हणून अंटार्क्टिका सोडून हा प्रश्न येऊ शकतो, की ब्लू कार्बन जे आहे ते आपल्याला सगळ्या ठिकाणी मिळते एक्सेप्ट कुठे? तर अंटार्क्टिका सोडून आपल्याला सगळ्या ठिकाणी हे मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे ब्लू कार्बन म्हणजे ओशन्स, हे 5 टाइम्स जास्त कार्बन स्टोअर करून ठेवू शकतात. त्यांची कॅपॅसिटी आहे ॲज कंपेअर टू ट्रॉपिकल फॉरेस्ट. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे दोघांमधून कॅपॅसिटी कोणाची जास्त आहे? जर आपण ट्रॉपिकल फॉरेस्ट घेतले आणि ओशन्स घेतले, तर ओशन्सची जास्त कॅपॅसिटी आहे ॲज कंपेअर टू ट्रॉपिकल फॉरेस्ट. ठीक आहे. आता आपण कार्बन क्रेडिट बघू. कार्बन क्रेडिट आता आपण एक्झाम्पल थ्रू पण हे पूर्ण बघू, कसं आपण कार्बन क्रेडिट घेऊ शकतो ते. तर कार्बन क्रेडिट म्हणजे काय होते, एक ट्रान्सफरेबल सर्टिफिकेट आहे एक. एक म्हणजे आपल्याला एक सर्टिफिकेट सारखं मिळते, जे आपण दुसऱ्याला पण देऊ शकतो आणि जे आपण कॅरी फॉरवर्ड पण करू शकतो. एक परमिट असते, जेणेकरून यात हे सांगितलेलं असते, की तुम्हाला आम्ही सरकारने जितकं सांगितलं आहे, म्हणजे 1 टन आम्ही तुम्हाला 100 टन तुम्हाला छूट दिलेली होती. पण तुम्ही 100 टनच्या आतमध्येच आहे. तुम्ही 90 टनच कार्बन जे आहे ते रिलीज केलं आहे. म्हणजे तुम्हाला 10 टन जे आहे तुमचं ते उरलेलं आहे. ते तुम्ही आता दुसऱ्याला विकू शकता. म्हणजे दुसरं जे 100 टन झालेलं आहे त्याच्या समोर त्याला जायचं आहे, त्याला पण विकू शकतो. तो 110 टन खर्च करू शकते. कार्बन रिलीज करू शकते किंवा मी माझं जे पुढचं येणार आहे, पुढचं मला दुसरं जे मिळणार आहे, पुन्हा 100 टनचं मिळणार आहे. त्यात मला 110 टन जे आहे ते रिलीज करता येणार. तर याला आपण म्हणतो कार्बन क्रेडिट. आता एक कार्बन क्रेडिट म्हणजे 1 टन ऑफ कार्बन डायऑक्साईड असते. ठीक आहे. आता हे कार्बन क्रेडिट जे आहे आपण गेन कसं करतो? हे आपण इथे एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. तर आता कार्बन क्रेडिट जे आहे ते आपण कसं घेणार आहे, ते आपण इथे समजू. तर अनरिअलिस्टिक एक्झाम्पल आहे हे. ठीक आहे. तर आता इमॅजिन करा एकदम अनरिअलिस्टिक असं हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. तर इमॅजिन करा, की एका डॉक्टरनी सगळ्यांना 1 पॅक सिगारेट हे खतम करायला सांगितलंय. म्हणजे त्याच्यावर तुम्ही एकही सिगारेट घेऊ नाही शकता एका दिवसात. ठीक आहे. तर आता इथे काय, इथे सलमान खान आणि शाहरुख खान दोघांनी एक पॅकेट सिगारेट मिळालेलं आहे. ते एका दिवसात संपवायचं आहे त्यांना. संपवू शकतात ते. बरोबर आहे. आता त्यांनी हे जे सिगारेट आहे ते संपवली, पण इथे सलमान खानची एक सिगारेट राहिलेली आहे. म्हणजे ते ते पूर्ण पॅकेट संपवू नाही शकले. त्यांची एक सिगारेट राहिलेली आहे. मग आता ते काय करू शकणार आहे? म्हणजे सलमान खानला जे उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना एक पॅकेट पुन्हा मिळणार. तर त्यात ही सिगारेटसुद्धा ते टाकून देणार आणि एक पॅकेटसोबत एक एक्स्ट्रा सिगारेट पण ते घेऊ शकतो. बरोबर आहे. पण इथे ते काय करू शकतात, दुसरं हे म्हणजे ते शाहरुख खानजवळ जातात. ते म्हणतात, की "बघ, तुला जास्त तलब आहे याची, तर तू एक काम कर. मी तुला एक सिगारेट देतो. तू मला ₹100 दे." तर हे शाहरुख खान तर एकदम खुश झाला. "बा मी 100 काय ₹1000 देतो. मला दे. मला जास्त गरज आहे." तर हे असं करणार. मग इथे काय झालंय, इथे सलमान खाननी जी एक उरलेली होती ती आता शाहरुख खानला दिलेली आहे. आता शाहरुख खानची जी संपलेली होती पूर्ण, त्यांनी ते वापरलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं इथे, सलमान खाननी क्रेडिट घेतला होता. एक क्रेडिट मिळालं होतं त्याला 1 टन कार्बनचं. बरोबर आहे. आता सिगारेट समजा कार्बन आहे. त्यांना सलमान खानला एक क्रेडिट मिळालं होतं कार्बनचं. तो काय करू शकतो, तो आपलं जे दुसऱ्या दिवशी त्याला मिळणार आहे पुन्हा क्रेडिट, त्याच्यात तो वापरू शकतो किंवा
दुसऱ्याला विकू शकतो. म्हणजे काय आहे, ते ट्रान्सफरेबल सर्टिफिकेट आहे. बरोबर आहे. तो ट्रान्सफरसुद्धा करू शकतो. त्यांनी दुसऱ्याला ट्रान्सफर केलं, दुसऱ्याने ते वापरलं. ठीक आहे. आता त्यानंतर डेव्हलपिंग कंट्रीज जे असतात ते बिगर सेलर असतात. आता का बरं बिगेस्ट सेलर असतात? म्हणजे ते जास्तीत जास्त सेल करतात. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे भारतासारखी कंट्रीज, आणि डेव्हलप कंट्रीज जे असतात ते बिगेस्ट बायर असतात. आता का बरं? आता बघा तुम्ही, भारतात खूप मोठं एक हे दिलेलं आहे, म्हणजे एक पॅकेट म्हणजे खूपच झालं भारतासाठी. ते इतकं संपवणं म्हणजे भारतासाठी इम्पॉसिबल आहे. इतके डेव्हलप नाही आहे भारत. आता जर तुम्ही अमेरिका बघाल, ते खूप डेव्हलप आहे. त्यांना खूप जास्त लागते. तर त्यामुळे काय होणार आहे, भारत जे आहे त्यांना विकणार. बरोबर आहे. तर अशा प्रकारची डेव्हलपिंग कंट्रीज असतात, ते जास्त तर विकतात, आणि जे डेव्हलप कंट्री असतात जास्त तर घेतात. आणि तसंही भारत जे आहे ते खूप कमी प्रमाणात कार्बन इमिट करतो, बाकीचे देश आहे त्यांच्या तुलनेत. तर फक्त इतकं तुम्ही लक्षात ठेवा, डेव्हलपिंग कंट्रीज हे बिगेस्ट सेलर असतात. हे का बरं असतात आपण बघितलं आहे, कारण की त्यांच्या इतकी मशिनरी नसते, इतकं डेव्हलपमेंट नसते, की ते इतकं सारं कार्बन जे आहे ते इमिट करू शकणार. म्हणून त्यांना खूप सारं क्रेडिट मिळतो, आणि ते क्रेडिट काय करणार आहे, ते पुढे पण का बरं यूज करणार आहे? ज्यांचं ते टार्गेट आहे तेच पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे ते पुन्हा जास्त वाढवून काय करणार? म्हणून ते विकून टाकतात. म्हणून ते डेव्हलपिंग कंट्रीज बिगेस्ट सेलर असतात, आणि जे डेव्हलप्ड कंट्रीज आहे त्यांना जास्तीत जास्त लागत असते, ते बिगेस्ट बायर असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू कार्बन ऑफसेटिंग. आता कार्बन ऑफसेटिंग म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये सेटिंग लावलेली असते, की आता परीक्षेत नसते, की पहा तू आधीच पाहून घे, माझं इतकं हा चॅप्टर झाला नाहीये, तुझा हा चॅप्टर झालाय, तर तू सेटिंग लावून घे बरोबर. तू मला या चॅप्टरमधला कुठलाही प्रश्न आला, तू मला सांगशील. या चॅप्टरमधला कुठलाही प्रश्न आला, तर मी तुला सांगणार. तर अशा प्रकारची एक सेटिंग लावलेली असते. ती कशी असते? कार्बन ऑफसेट जे आहे ते क्रेडिटच असतात. पण ते ग्रीनहाऊस गॅसेस जे इमिट होतात, त्यांना वाचवण्यासाठी असते. आता यामध्ये काय डिफरंट असते कार्बन क्रेडिटच्या? यामध्ये काय होत असते, की लोकेशन असते. म्हणजे लोकेशन फॅक्टर नसतो. म्हणजे इथे मी बसलेलो आहे. बरोबर आहे. इथे मी दुसऱ्याला जर मदत केली, आता ते एक्झाम्पलमध्ये तुम्हाला चांगल्याने समजेल, पण दुसऱ्याला कुठे दुसऱ्याच ठिकाणी तो बसलेला आहे. त्याला मी मदत केली, जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत ते इमिशन कमी करायला. म्हणजे मी ग्रीनहाऊस गॅसेस इमिशन कमी केले. म्हणजे ते माझ्या नावावर होणार आहे. ते आता कसं होणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघू. तर आता हा कसा काम करतो कार्बन ऑफसेटिंग, हे आपण इथे बघू एक्झाम्पल थ्रू. तर आता इमॅजिन करा, की अमेरिकेत कोणता एक माणूस आहे. ठीक आहे. त्याला खूप जास्त कार्बन इमिशन किंवा ग्रीनहाऊस इमिशन हे लागतो. ठीक आहे. आता हा काय म्हणत आहे, मी रिड्यूस करू करू शकत नाही आहे 100 टन ऑफ कार्बन डायऑक्साईड इमिशन इतक्या कमी वेळेत. पण इथे जे भारतात एक माणूस असेल, तो म्हणत आहे, की मी कमी करू शकतो इतक्या कमी वेळेत. पण मला सोलर पॅनलसाठी जे काही रिक्वायरमेंट आहे पैशांची, ते माझ्याजवळ पैसे नाही आहे. तर यात मी आता काय करू? यात मला कोणाची तरी मदत हवी आहे. तर आता इथे हा काय करणार आहे, जो अमेरिकेत बसलेला आहे तो, तो याला पैशाची मदत करणार. म्हणजे काय झालं इथे, जे अमेरिकेत मनुष्य होता, त्याला इमिशन कमी करता येत नव्हतं. पण जो भारतात होता, त्याला कमी करता येत होतं, पण त्याला टेक्नॉलॉजीची कमी होती, त्याला पैशाची कमी होती. पण जो अमेरिकेत होता, त्यांनी त्याला पैशाची मदत केली. ठीक आहे. आता यामुळे काय झालं, यामुळे जो भारतात होता, त्याने त्या पैशाने जे टेक्नॉलॉजीज आहेत ती विकत घेतली, जे सोलार पॅनल्स आहेत ते विकत घेतले. आता त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे जो अमेरिकेत होता, तो क्रेडिट घेणार, की मी जे कार्बन इमिशन आहे 100 टन ते कमी केलेलं आहे. म्हणजे ते क्रेडिट भारताचा जो व्यक्ती आहे त्याला नाही मिळणार, पण याला मिळणार. काऊन की यांनी ते मदत केली आहे, ज्यामुळे 100 टन इमिशन जे आहे ते कमी झालं आहे. आता ते भारतात किंवा पूर्ण जगात कुठे पण होऊ शकतो. ठीक आहे. आता भारतात नाही तर तो इंडोनेशियामध्ये कोणी असेल त्याला मदत करू शकतो, आणि तो इमिशन कमी करू शकतो. तर अशा प्रकारे सुद्धा इमिशन कमी करता येते. याला म्हणतो आपण कार्बन ऑफसेटिंग. ठीक आहे. तर हे झालं आपलं कार्बन ऑफसेटिंग. त्यानंतर कार्बन टॅक्स. आता कार्बन टॅक्स म्हणजे काय? जे पण कार्बन इमिट होत आहे, जे पण कार्बन इमिट करत आहे, त्यांच्यावर टॅक्स लावणं म्हणजे झालं आपलं कार्बन टॅक्स. ठीक आहे. अजून काही मोठी गोष्ट नाही यात. यात काय होत असतं, कॅप अँड ट्रेड म्हणजे एक कॅप लावलेली असते, की तुम्ही इतकं इमिट नाही करायचं. कोणी टॅक्स जर लावलं नाहीये, तर जास्त इमिट करू शकते. पण जर टॅक्स लावलेला आहे, तर इमिट कमी करणार. बरोबर आहे? तर हे झालं, एक कॅप लावू शकतो आपण. त्यानंतर लेस फॉसिल फ्युएल हे होऊ शकतो. यामुळे काय होणार? यामुळे कमी फॉसिल फ्युएल बर्न होणार. काऊन की कार्बन जर जास्त रिलीज होत आहे, तर त्यावर कार्बन टॅक्स लागणार. बरोबर आहे. तर टॅक्स लागल्यामुळे काय होणार आहे, कोणी टॅक्सचं जिथे पण टॅक्स म्हणजे कार्बन जात आहे,
तिथे कमी करणार ते. यामुळे काय होणार आहे, कार्बनचं जे प्रमाण जे एन्व्हायर्नमेंटमध्ये जात आहे ते कमी होणार. याला आपण म्हणतो कार्बन टॅक्स. तर आता मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल चांगल्या प्रकारे. जे नाही समजलं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी पर्सनली तुम्हाला पूर्ण सोल्युशन देणार. जे तुम्हाला समजलं नाहीये ते डाउट क्लिअर करणार. आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. कारण त्याने मला माझं प्रोत्साहन वाढेल आणि मी जास्तीत जास्त चांगले व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार. आणि शेअरसुद्धा नक्की करा. कारण जे रिस्पॉन्स असते त्यावरून आम्हाला प्रोत्साहन मिळते. कारण की मेहनत खूप लागते यावर. असं नाही आहे की स्लाइड्स बनवली आणि ते वाचत बसलो आपण. कारण की तसं मला आवडत नाही शिकवणं. ते पण मी करू शकतो की एक स्लाइड बनवलेली आहे आणि ते मी तुम्हाला सांगत आहे, की हे असं, 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 असं आहे. पण मी हे प्रेझेंटेशन बनवणं हे सगळं खूप वेळ जातो यात आणि खूप मेहनत लागते. तर जर चांगलं रिस्पॉन्स मिळाला तर प्रोत्साहन वाढतो. त्यामुळे अजून चांगले व्हिडिओज बनवण्याचं इच्छा इच्छा होते मला पण आणि चांगल्या प्रकारे मी शिकवू शकणार. तर तुम्ही सुद्धा हा शेअरसुद्धा करा, कमेंट आणि लाईकसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.